डोंबिवलीमध्येच रात्रीच्या वेळेला घरी आम्ही थांबलो होतो. 12-12:30 आम्ही पॅकअप केलं आमचं आणि आम्ही झोपून गेलो. साधारणतः रात्रीचे एक 2:30 वगैरे वाजले असतील. हा मे बी वॉशरूमला उठला. जेव्हा त्याची नजर किचनकडे गेली, नाही म्हणता 6 ते 7.5 फुटाची बाई त्या ओट्यावर बसली आणि त्याच्याकडे बघते. नवी मुंबईमध्ये घनसोली म्हणून एरिया आहे, ती खूप मोठी कंपनी आहे. जो F ब्लॉक आहे, 6 नंतर सगळा तो ब्लॉक खाली येतो बिकॉज तो हॉन्टेड होता. 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 6 वाजले. आम्ही तिथेच त्या F ब्लॉक मध्ये. तर ती म्हणाली की यार मेरे को 10 लॉगिन दिस रहे हैं, ये 11वां किसका लॉगिन दिख रहा है वगैरह. नैन्सी कौन है, हुज नैन्सी. टेक्निकल टीमला कॉल केला. मॅम एक काम करो प्लीज, अभी के अभी ऍट प्रेझेंट ये ब्लॉक खाली कर दो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर सचिन आलाय आणि सचिनकडे बऱ्याच गोष्टी आहेत. मी ह्याच्या आधी त्याच्याकडून ऐकत होतो आणि येऊन वाचत होतो. पण त्याआधी भाई तू ऑडियन्सला स्वतःचं इंट्रोडक्शन कसं देशील? माझं नाव सचिन अहिरे, मी डोंबिवलीला राहतो आणि एका IT कंपनीमध्ये मी जॉबला आहे. आणि यांचा पॉडकास्ट मी ऑलमोस्ट 1 वर्षापासून मी आणि माझी वाईफ आम्ही डेली 9:30 PM ला स्टार्ट करतो आणि ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत आमचं तेच चालू असतं. तुम्ही फुल फॅमिली बघता का? आई बाबा आले तर ठीक आहे, हा आई बाबा आले तर बघतो, म्हणजे फॅमिली. नाहीतर मी आणि माझे वाईफ डेली 9:30 ला आमचं स्टार्ट. 11 वाजता आम्ही 2 एपिसोड तर बघायचेच. थँक्यू सो मच भाई. आणि आज पण आपण अशाच गोष्टी बोलणार आहोत जे तू परत स्वतःला तू TV मध्ये 9:30 to 11 पर्यंत बघशील. आणि आपण स्टार्ट करूया आजच्या गोष्टी, स्पेशली डोंबिवली पासून, कारण आपले खूप व्ह्युअर्स आहेत जे डोंबिवलीचे आहेत आणि तिकडचे. आणि मला नेहमीच बोलत असतात कोणतरी तुम्ही गोष्टी घेऊन या, स्टोरीज घेऊन या. तर फायनली भाई आज स्टार्ट करूया आपण. प्लीज स्टार्ट भाई. डेफिनेटली. सो थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना सुद्धा, कारण मला इथे यायचा एक प्लॅटफॉर्म मला मिळाला की स्वतःला मी रिप्रेझेंट करू शकतो, माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर थँक्यू सो मच दोघांना पण. आणि गोष्ट अशी ही ऑलमोस्ट 2004-2005 दरम्यानची गोष्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट त्यावेळेला आम्ही 15 ते 16 वर्षाचे होतो. माझे 4-5 मित्र जे आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, प्रत्येकजण सेटल आहे. आणि जो माझा जो फ्रेंड आहे, मी त्याचं नाव घेणार नाही, पण तो नक्कीच आता व्हिडिओ बघितल्यावर तो म्हणेल की अच्छा माझ्या घरातली गोष्ट शेअर केलीस का. बट ओके. सो तो ऑलमोस्ट त्याची नालासोपारून तो शिफ्ट होऊन तो डोंबिवलीला आला होता. त्याचे वडील ऑलमोस्ट बँकेत होते जॉबला आणि मोठी बहीण, 2 नंबर भाऊ, 3 नंबर, असं त्यांची एक व्यवस्थित फॅमिली होती. स्कूलमध्ये आमची ओळख झाली, मग घरी येणं जाणं वगैरे 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 ठीक आहे. आणि मग ऑलमोस्ट 10वी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मग प्रिलिम्स एक्झाम्स वगैरे वगैरे वगैरे. तर आमचा 6-7 महिने आमचा कालावधी व्यवस्थित चालला. मग कधी कधी मी त्याच्या घरी जायचो, कधी कधी तो माझ्या घरी यायचा. असं करता करता त्याचा लहान भाऊ, मी, आणि अभ्यास झाला. रात्रीच्या वेळेला घरी आम्ही थांबलो होतो. अभ्यास झाला, जेवण झालं, आणि आता चला बघूया काहीतरी गणित वगैरे आम्ही राहिले होते, काही सम सॉल्व करायचे. म्हटलं ह्याचा भाऊ झोपला की आता आपण आपला गणिताचा जो काय ते बघूया, तुला काय असेल ते मला सांग, मला काय तर तुला, असं आम्ही शेअर करत होतो. आणि साधारणतः रात्रीचे एक 2:30 वगैरे वाजले असतील आणि त्यावेळेला आम्ही एकदम गाढ झोपलो होतो. 12-12:30 आम्ही पॅकअप केलं आमचं आणि आम्ही झोपून गेलो. आणि त्याच्यानंतर त्याचा रूम असा आहे की हॉलमधून एंट्री मारली, लेफ्ट साईडला टॉयलेट बाथरूम आहे, राईट साईडला गेल्यानंतर किचनला लेफ्ट मारून त्याचा बेडरूम आहे. म्हणजे बेडरूममध्ये जायचं असेल तर तुम्हाला किचनमध्ये काय काय आहे ते तुम्ही लिटरली बघू शकतात. जो बाहेरचा माणूस येईल त्याला जर बेडरूम आहे त्यांना घेऊन जायचं असेल तर ते बघायला हॉलमधून एंट्री मारणार, त्याच्यानंतर राईटला जाणार. राईटला त्यांना किचन लिटरली दिसू शकतो की म्हणजे एवढं मोठं एवढा स्पेस आहे की इझिली कोणाला ते दिसू शकतो. आणि लेफ्ट मारून बेडरूम आहे. बट ऑब्वियस त्यांना घेऊन ऑलमोस्ट 9-10 महिने झाले होते. आणि नंतर असं सीन झाला
मी झोपलो होतो, त्याचा लहान भाऊ झोपला होता. हा मे बी वॉशरूमला उठला, ठीक आहे, त्याच्या ध्यानी नाही म्हणी नाही काहीच नाही, ठीक आहे, वॉशरूम आली, तो उठला. त्याच्यानंतर तो बाहेर आला, हँडवॉश केलं त्याने, आणि हँडवॉश केल्यानंतर तो पाठी फिरला. तर पाठी फिरला तर झोप ही डोळ्या होतीच त्याच्या, ठीक आहे, गाढ झोप, 2:30 3:30ची म्हणजे एकदम ती गाढ झोप, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची नजर किचनकडे गेली, नाही म्हणता म्हणता एक 6 ते 7.5 फुटाची बाई त्या ओट्यावर बसली आणि त्याच्याकडे बघते, आणि फक्त दात, म्हणजे बोलतो ना मराठी भाषेत, दात इचकून त्याच्याकडे फक्त बघत होती आणि पाय हलवत होती. तो तसाच तिला बघडून बेडरूम मध्ये आला, आणि तो कसा बोलताना, तो ऑलरेडी तो तोतला आहे, त्याला बोलता येत नाही, असाच बोलता येत नाही, बोबड्या बोलतो. आणि आता तसा सीन झाल्यानंतर त्याची तर बोबडी वाढली. हा, त्याने कसं बसं मला उठवलं, हा काय झालं असं फक्त त्याने हात हलवला. तोपर्यंत मलाही माहित नाही काय झालं, ठीक आहे, तो बाबा घाबरलाय की काय हे काय माहित नाही. आणि काय झालं फक्त इशारे केले. झालं काय, पटकन लाईट लावली, त्याचा लहान भाऊ उठला, म्हटलं झालं काय मला, तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की याने असं काहीतरी बघितलंय किंवा काय वगैरे. ठीक आहे, लहान माणूस आहे, ठीक आहे, घाबरू शकतो, मी घाबरतो, लहान असताना कोणी घाबरते, आता आपण माणूस घाबरतो. आणि त्याच्यानंतर मी 2 मिनिटं शांतता बसशील, मला असंही तुझं बोलणं कळत नाही मला, तू शांत बस म्हणजे मला कळेल तरी. मग तो शांत झाला, लाईट लावली, बरं तिथेच बॉटल होती, त्याला पाणी दिलं, मी नक्की झालं काय. आणि तो म्हणाला की अरे सचिन, मी वॉशरूममधून बाहेर आलो आणि मला तिथे किचनमध्ये ती बाई लिटरली पाय हलवते आणि फक्त दात असे बोलतात, तोंड वेगळं वाकडं करून माझ्याकडे बघते, असं सीन. तर मी ओके म्हणलं, बघ कसं आहे, आपण नाही भूताची पिक्चर बघतो, त्यावेळी तो पछाडलेला मूवी फेमस झाला होता, त्यामुळे तेव्हाही भीती वाटायची. आता त्या मूवीची एवढी भीती वाटत नाही, पण पछाडलेला झपाटलेला मूवी आपण बघायचो होतं तेव्हा भीती वाटायची. मी लोक तसंच असेल, आणि आपण 3 दिवसापूर्वीच पछाडलेला बघितलाय. तो नाही तसं नाही, मी खरंच सांगतोय. म्हणलं बघ आता कसं आहे मध्ये का झोप, कारण आपल्याला परत पण द्यायचं आहे बाबा, ठीक आहे, 12 वाजता आम्हाला पेपर होता आफ्टरनूनला नेक्स्ट डे. सर तोपर्यंत असा काय विचार आला नाही की बाबा हा मला म्हणजे असं काय झालंय, किंवा तो मे बी स्वप्नात त्यांनी पाहिलं असेल की वगैरे हेच होतं. ओके, त्याच्यानंतर मग आमचा पेपर होता, 2 पेपर बाकी होते. पेपर झाल्यानंतर बटोबेस आमच्या सुट्ट्या लागल्या, आणि नंतर गावाहून त्याचे आजी आजोबा त्याच्यावर राहायचे, मोठी बहीण होती ती पण गावी त्यांच्याबरोबर गेली होती. नंतर ते लोक गावाहून आले, ऑलमोस्ट 1 वीक्स झाला त्या गोष्टीला. मग आम्हाला सुट्टी पण लागली. सुट्टी लागल्यानंतर वगैरे आता बटोबेस मी काय त्याच्या घरी गेलो नाही, खाली आम्ही संध्याकाळी भेटायचो वगैरे. ते पण त्याचे आजी आजोबा, त्याचे बाबा ते हॉलमध्ये झोपले होते, त्याची आई ऑलरेडी एक्सपायर झाली होती. आजी आजोबा बाबा हे हॉलमध्ये, आणि हे 3 भावंड हे बेडरूममध्ये झोपायचे. हे त्यांचं सागर संगीत होतं, ठरलेलं होतं. ओके, आणि झालं ऑलमोस्ट 1 वीक नंतर एक्झॅक्टली सेम सिच्युएशन जी त्याने फेस केली. त्याची बहीण उठली, मोठी दिदी त्याची, ठीक आहे, 2:30 3:30 तोच टायमिंग, तीच आपली झोप, भर झोपेत, साखर झोपेत बोलतो आपण एकदम, ठीक आहे. तर दिदीने जसं वर्णन सांगितलं तसंच मी सांगतोय. तर दिदी पण वॉशरूमला गेली, त्याच्यानंतर बटोबेस वॉशरूम आल्यानंतर हँडवॉश केला वगैरे. तर जेव्हा दिदीने म्हणजे पाठमोरी केली रिटर्न जायला बेडरूममध्ये, तर त्यावेळी ती जी आकृती होती किंवा जे हॉन्टेड जे काय स्पिरिट जे काय होतं ना, तर त्यावेळी ते ओट्यावर बसलं नव्हतं. त्यांच्या किचनमध्ये एंट्री मारल्यावर लेफ्टलाच फ्रीज आहे, म्हणजे डोरच्या बाजूलाच फ्रीज आहे, त्या फ्रीजचे त्या फक्त असं हात देऊन उभी होती आणि तिच्याकडे बघत होती. ती तशीच तिने म्हणजे बेडरूममध्ये गेली वगैरे, आणि ती ओटी जरा चंचल होती, तिने पटकन लिस्विनेला उठवलं वगैरे आणि ओढायला लागली वगैरे. हे आजी बाबा ते बाहेर आले, आतमध्ये आले वगैरे, ठीक आहे. आणि नंतर मग चला तिला शांत केलं वगैरे. तोपर्यंत कोणालाही माहित नव्हतं की नक्की चाललंय काय. हेच होतं की बाबा तुम्ही पिक्चर बघतात, रात्रीचे तुम्ही ते काय भूताच्या गोष्टी डिस्कस करतात, आणि मग झोपेमध्ये तुम्हाला ते दिसतं. हेच आजी आजोबा आणि बाबांनी बघत सांगा जाऊ तुम्ही असं सांगितलं. ओके, आणि त्याच्यानंतरचा सीन झाला. तर काही दिवसांनी माझा मित्र त्यांच्या बिल्डिंगमधले, त्यांनी त्याच्याबरोबर डिस्कस केलं की अरे असं सीन झालंय, माझ्या दिदी बरोबर पण असं झालंय वगैरे, ठीक आहे. तर नंतर असं कळालं की यांनी जो रूम घेतला होता,
हे थर्ड ओनर होते. जी मालकी हक्क होती यांची थर्ड होती. सगळ्यात आधी जो माणूस इथे राहिला होता त्याने फाशी घेतली होती. त्याच्यानंतर त्याच्या बायकोने मे बी तो रूम विकला आणि नंतर दुसरा कोणाला वगैरे, आणि मे बी त्या लोकांना पण असेच अनुभव आले. आणि सेकंड टाइम त्या ज्या घरात सेकंड ओनरनी जेव्हा घेतला त्याच्या बायकोने तिथे फाशी घेतली होती, म्हणजे बेडरूम मध्येच. आणि त्यांनी वगैरे ती रूम विकली. आणि दुसरं असं की यांनी शहानिशा केली होती का ना ते माहित नाही, पण आता त्या लोकांना नालासोपारालाच आधी राहायचा तो, तर त्या लोकांना 2.5-2 लाखामध्ये जर रूम मिळालाय, ठीक आहे, पण त्यांचं काम होतं की बाबा मला एवढ्या स्वस्तात रूम मिळतोय, ठीक आहे, तर मी एवढे स्वस्तात का देता रूम. बिल्डिंगवाले कोणी सांगणार नाही, कारण की पब्लिसिटी होणार किंवा वगैरे वगैरे असं, किंवा लोकांना माहिती आपण थोडं विचारलंही तर पाहिजे. हा, पण ते यांचं काम होतं की मला जर 2 लाखात रूम मध्ये एवढा मोठा 700चा एरिया रूम मिळतोय, ठीक आहे, तुमच्या नालासोपाराला मिळत असेल नसेल दॅट इज अ डिफरंट पार्ट, पण तुम्ही जर प्लेस चेंज करताय, तुम्ही वेस्टर्न डायरेक्ट तुम्ही सेंटरला येत आहे, ठीक आहे, पण तुम्ही शहानिशा करायची होती की बाबा रूम कसा आहे किंवा काय आधी काय सीन आहे बाबा. 2 लोकांनी रूम सोडलेत, बाई का सोडलेत हे त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती. शेवटी असाच पाऊस वगैरे, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर रूम घेतल्यावर 1 वर्षानंतर, म्हणजे 10वी आमची झाली, 11वीसाठी आम्ही फॉर्म इकडे तिकडे भरायला सुरुवात केली. त्याचे बाबा ते ऑलमोस्ट पाणी साचलं वगैरे, आणि आमच्या इथे कसं पाणी साचलं ना ट्रेन बिनचे खूप इश्यू होऊन जातात, लिटरली लोक दिव्यावरून चालत डोंबिवलीला जातात. त्याचे बाबा पण असेच एकदा दिव्यावरून चालत डोंबिवलीला आले वगैरे, बरेचसे लोक वगैरे, आणि असं म्हणतात की त्यांना पछाडलं. मग ते घरातच होतं ते पछाडलं का बाहेरचं पछाडलं, त्याचे बाबा पण तिथे ऑफ झाले. त्यांनी ऑफ झाले. मग ते म्हणजे आणि ते ऑफ झाले तर डॉक्टरचं रिझन पण असं होतं की ते आजारी आहेत, पण आजारच माहीत पडत नाही, मागचं कारण नाही. आणि ते बटोबेसी कोकणातले तर साजी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सगळं देवा महाराजा वगैरे जे काय ते एवढ्या फॉलो करायच्या आहेत वगैरेच्या देवाला तेवढं सगळं केलं, पण टिल देत त्यांना कळालं नाही की त्याचे बाबा कशाने गेले. शेवटी त्याने ऑलमोस्ट 11वी नंतर, म्हणजे एक्झॅक्टली 1 वर्षानंतर वगैरे 1.5 वर्षानंतर तो रूम विकला. म्हणजे तो रूम म्हणजे तसाच आहे, विकला पण नाही, बिकॉज बऱ्याच लोकांना आता माहित झालं. सोडला रूम, म्हणजे तो रूम आजही तसाच आहे. फर्स्ट फ्लोअर त्याचं अजून तसंच दिसतंय. जो त्यांनी त्यावेळी 2005 साली टाळा लावलाय तो टाळा पण अजूनच आहे. बापरे. बाजूला लोक राहतात, एका फ्लोअरवर 3च रूम आहे, यांची 1 रूम, दुसरी 1 रूम, तिसरी रूम, असं 4 बिल्डिंगची 1st फ्लोअरची बिल्डिंग्स आहे. तर अजूनही आता मी कधी कधी त्या रोडनी जातो, ठीक आहे, ते अजूनही त्यांची जी कुठे आहे ती बिल्डिंग, ही डोंबिवलीला आहे ऍक्च्युली, आणि स्टेशन पासून जरा जवळच, मी एरियाचं नाव घेणार नाही, आणि जवळच वगैरे, कारण आम्ही सगळेजण, मी तुला जसं म्हणालो की सगळ्या बिल्डिंग वगैरे आमच्या असे आसपास आहे, इझिली आम्ही अशी बघू शकतो वगैरे. थोडंसं इचिडी यांचं आत्ताच बऱ्यापैकी थोडंसं ओके झालंय. आणि मग त्याच्यानंतर त्यावेळी त्यांनी तो टाळा लावला 2005ला, अजूनही टाळाच आहे. बिल्डिंगवाले त्यांच्या पद्धतीने जे काय आहे ते वगैरे दॅट्स इट वगैरे, आणि तो अजूनही माझा मित्र त्याचा मेंटेनन्स पे करतोय, बिकॉज ती रूम विकलीच जात नाही, कारण की लोकांना माहित झालं याचा सीन आहे. आणि ज्यांनी विकली, जे सेकंड ओनर होते, त्यांनी सांगितलं नाही, कारण बाहेरची पार्टी होती. एखादा डोंबिवलीवाला असता, ठीक आहे, तर त्यांनी शहानिशा केली असती की बाबा या लोकेशनला असायची सीन आहे, किंवा बाबा स्पिरिट आहे, किंवा मग हॉन्टेड प्लेस आहे, किंवा समथिंग, ठीक आहे, लोकांना लगेच कळतं. आता हे बाहेरून लोक आले होते आणि त्यांनी पटकन लगेच रूम पटकन रजिस्ट्रेशन केले. या लोकांना ओके वाटलं, अरे एवढा 700चा एरिया मोठा, 700चा एरिया म्हणजे खूप झाला तो मोठा, आणि आमच्या इथे रूम आता खूप मोठेच जुने, आता नवीन जे आहेत ते एकदम बॉक्स आहे, तर त्यांनी तो घेतला. पण आजच्या घडीला आता तो माझा फ्रेंड तर चांगल्या पोस्टला आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, पण आता तो पनवेलला राहतोय सीने. पण आजच्या घडीला सुद्धा तो 2005 पासून ते टिल डेट 1000 रुपीज मेंटेनन्स पे करतोय. ती रूम विकली जात नाही, एवढा त्याला त्रास. म्हणून आपण खूपदा बोलतो ना की आपण जेव्हा जुनं घर घेतो किंवा काय घेतो, आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे की नक्की काय त्याच्यामध्ये आहे. मी आता मला, कारण खूप ठिकाणी आता असं मुंबईत आपण म्हटलं ना, तर मी असंच स्क्रोल करत होतो, जसे आपल्या वेबसाईट असतात ना, तिकडे रेंटनी विकत वगैरे रूम मिळतात, तर असंच मी एकदा बघत होतो. आणि माहिती नाही का, पण मी जेव्हा मुंबईमध्ये बघत होतो, तर आता हे एक काय बोलतात, एक लोकांनी पसरवलेली अफवा पण असू शकते
किंवा खरोखर तिकडे का असू शकतं. ते मुंबईमध्ये सगळ्यात स्वस्त बघितलं ना आपण, अंधेरी वगैरे त्या पूर्ण त्या झोन मध्ये, ओशिवारा वगैरे त्या हा. साईडला. तर आरे कॉलनी इकडे खूप स्वस्त मिळतात घरं, म्हणजे खूप स्वस्त मिळतात घरं. एरिया पण हॉन्टेड आहे ना, एरिया पण हॉन्टेड आहे. हॉन्टेड मुळे आहे किंवा जर तो लोकांचा पूर्ण असा विचारच झालाय, पण एक ते विचार करायला आता ते लावणारी कसं गोष्ट आहे, ते आहे. आधीपासून ती एक लिंक लागली. अच्छा हे एरिया हॉन्टेड आहे ना, मज्जा मज्जा मजा, आणि ती पब्लिसिटी झालेली आणि बहुतेक लोकांना अनुभवही आलेले असतात. आलेले आहेत. जे बेस्ट म्हणजे BST मध्ये जे लास्ट जी बस पकडतात, ड्रॉप असतात वगैरे, काही कंडक्टर्सला अनुभव सुद्धा आलेले माझा सीन आहे. तर मग असे काही प्लेस आहे. आता ह्या रूमची शहानिशाही करायची असते की बाबा घ्यायचा का नाही, लोकेशन कसं काय, बरोबर, याच्या आधी वास्तू वगैरे बघायची असते. आता सगळे ट्रेंड सुरू झाले. आता मग बघायला ती लोक भटजींना बोलवतात किंवा जे एस्ट्रॉलॉजर त्यांना बोलवतात, बाबा कसे माझं डायरेक्शन ओके आहे ना, ओके गुड टू गुड, अच्छा किचन या साईडला. आत्ता बघून घेत आहे बिकॉज बऱ्याच लोकांना ना तुमचं जर नक्षत्र वास्तुशास्त्र जर विचित्र असेल ना, त्याचे इफेक्ट्स तुम्हाला दिसतात, तुमच्या जीवनावर घडतात. आलं का लक्षात. त्यामुळे आता बरेचसे कन्स्ट्रक्शन म्हणतात की आमचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते वास्तुशास्त्रानुसार आहे. पण ते आपलं काम आहे की बाबा आपण तिथे कोणी बाबा भटजी म्हणा किंवा मग कोणी एस्ट्रॉलॉजर की ज्याला माहिती आहे की अच्छा किचन या साईडलाच पाहिजे, बॅल्कनी या साईडलाच पाहिजे, अच्छा मग माझा देवाचा दिशा कुठला, ते आता प्रॉपर बघून घेतलं जातं. आता मी 2017 साली मी जेव्हा रूम शोधत होतो, तर मी पण बजेटनुसार बघत होतो तेव्हा, आणि नो ब्रोकरवर टाकलंय. त्याच्यानंतर 99 एकर्स डोंबिवलीमध्येच आमच्या वगैरे, ठीक आहे. आणि मला एकाने रूम दाखवली वगैरे, अरे ब्रोकर चार्जेस नाही आहे बट रूम अच्छा है वगैरह, और पुराना वाला रूम आहे, ठीक आहे, अच्छा आहे. चलो भाई ठीक आहे. पण आता कसं आहे, आता मला ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहे, मी माझं बॉन्ड तिकडचंच आहे, सगळं तिकडचं आहे, तिकडचे बरेचसे लोक कॉर्पोरेट आहे, सगळ्यांबरोबर माझं रिलेशन चांगलं आहे. तर आता मी एखादी वस्तू घेणार म्हणजे मी बरोबर त्याची इन्क्वायरी काढणार. आणि ती रूम, आणि एक रिझन आहे, एक फ्लॅट हे फक्त 5 लोक ओनर ट्रान्सफर करू शकतात, 5 लोकांच्या वर रूम विकला जात नाही. तर मी एक रूम बघितली, तर त्या माणसाला विचारलं, तर तो चौथा माणूस होता, सॉरी, चौथ्यानंतर 5वा मी होतो. हे पण मला माहित नव्हतं की 5 रूम घेत म्हणजे 5 ओनर झाल्यानंतर तो रूम ट्रान्सफर होणार, मग तो शेवटी मग मी विकू शकत नाही, ॲज पर रजिस्टर म्हणजे लॉ मध्ये असं आहे मेन्शन. ते साउथ वाले अंकल होते. मैं लो अंकल आप मतलब क्यों छोड़ना चाहते हैं वगैरह, नहीं अभी कैसे मेरी बच्ची ना वो बड़ी होती है, अभी वो बोली कि आई वांट सेपरेट बेडरूम वगैरह, ठीक है, तो इसके लिए अभी हम लोग दूसरी जगह जा रहे हैं. ओके, तो क्या है आपका फाइनल प्राइस. रूम खूप मस्त होता, प्रशस्त होता, साऊथ इंडियन लोक होते म्हणतात, त्यांचं देवघर एकदम व्यवस्थित होतं, ठीक आहे. पण मग जेव्हा इन्क्वायरी केले तर तिथे ना सगळेजण म्हणजे बिल्डिंगवाले सुद्धा म्हणतात वगैरे, तिथे त्या घराच्या इथे कोण ना कोण त्यांना दिसतंच, बाई दिसते, लहान मुलगी दिसते. म्हणजे त्या आता ती 4 माळ्याची बिल्डिंग आहे, ठीक आहे. डोंबिवलीला 4 माळ्याची बिल्डिंगला लिफ्ट नसते, ते तुम्हाला चालतच वरती जावं लागतं. तर काही नाईट शिफ्टवाले लोकांना लिटरली त्या जिन्यामध्ये, ठीक आहे, स्टेअरकेसमध्ये वगैरे ना एक बाई आणि एक मुलगी तिथे दिसलेली आहे. म्हणजे याच्या आधी कधीतरी ऍक्सिडेंट किंवा त्या घरात झाले होते वगैरे, हे कुणालाही माहित नाही. आणि ती रूम तसंच आहे. आणि तो म्हणला की ब्रोकर चार्जेस हम लोग नहीं लेंगे, बेफिक्र लो, बाकी का रेट देखो, बाकी इधर 40 में मिल रहा है, ये तो देखो 25 में. अरे भाई 25 में दे रहा है, पर उसमें कुछ तो रहेगा. वो 700-800 का एरिया में लेके मेरा फायदा क्या है, उसको कुछ तो रहेगा. तर असे पण काही सीन आहे. म्हणजे एक इन्सिडेंट आता जस्ट लिंक लागली म्हणून मी शेअर करतो. हा, लोक सांगत नाही, म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे की बाबा रूम ही अशी आहे की तुम्ही घेताय ना, ती पूर्ण सगळं बघून घ्या. प्राइसिंग तर बघाच, तुम्हाला बजेट, पण मग ह्या साऱ्या गोष्टी पण आहेत, त्याचा इतिहास पण बघा. कारण की अशा डोंबिवलीला अशा काही गोष्टी आहेत वगैरे, तिथे स्मशानच्या वरती बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत किंवा साडी बांधलेल्या आहेत वगैरे, तिथे इलिगल पण साडी आहेत, लिगल पण साडी आहेत वगैरे. पण मग स्मशान म्हणजे पूर्वीचे लोक म्हणतात स्मशान होतं, पण मग काही लोकांना वगैरे त्याचे ते इफेक्ट जाणवतात, अनुभव येतात, घरात काही ना काही दिसतं. असं सीन आहे, हे मी ऐकले माझ्या फ्रेंड सर्कल, असं सीन आहे. तर मग ते सुद्धा गोष्टी आहेत, त्या माणसाने त्या सर्व गोष्टी बघून घेतल्या पाहिजे आपल्याला.
मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी यूट्यूबवर, पण आता असं नाही आहे. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो, आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्टसारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना, आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्य रसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल, आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला, तर मग भेटूया आपण. बाय. तर तू ह्याच्या आधी तुझ्या मित्राची ही गोष्ट सांगू होतास, जेही डोंबिवलीमधलं डोंबिवलीमध्ये दिसते. आणि त्या त्यांच्याही बिल्डिंग मध्ये काहीतरी झालेलं, तर ते सांग. जसं मी डोंबिवलीचं मी आधी पण सांगितलं की आमच्या ज्या बिल्डिंग्स आहे जुन्या, नवीन नाही, आता जुन्या बिल्डिंग्स अशा आहे की एकदम एकमेकांना बाजूला चिटकून आहेत. म्हणजे लिटरली समोरच्या हॉलमध्ये काय शिस्त आहे आणि कुठला प्रोग्राम चालू आहे ते इझिली आम्ही बघू शकतो, ॲज अ सीन आहे. तर ही गोष्ट नाही, हे आमच्या डोळ्यांनी आमच्या समोर बघितलेलं आहे. ही गोष्ट ऑलमोस्ट 2000च्या दरम्यान आहे. 1997-98च्या दरम्यान आहे. ऑलमोस्ट आम्ही एक 8-10 वर्षाचे होतो समथिंग. 7वी 8वीला समथिंग मी असेल, 7वी 8वीला असेल. तर माझ्या समोरच ते पण 3 भाऊ, आम्ही 3 भाऊ. त्याचा मोठा भाऊ माझ्या वर्गात, त्याचा 2 नंबर भाऊ तो माझ्या बरोबर, त्याचा 3 नंबर भाऊ माझ्या लहान भावाच्या वर्गात. शाळेला पण आम्ही एकत्रच एका शाळेमध्ये, एरियातला जो कोणाचा क्लास असतो आपला लोकल क्लास, तिथेही आम्ही एकत्रच, जायला यायला आम्ही इतरच. तो कधी माझ्या घरी अभ्यासाला, मी कधी त्याच्या घरी अभ्यासाला. हे आमचं एक ट्युनिंग होतं, हे आमचं बॉन्डिंग होतं. ओके. एक दिवसाआधीच मला अजूनही वेळ आठवते, संध्याकाळचे 5-5:30 वाजलेत. त्याच्या घरी आम्ही अभ्यासाला बघून गेलो. अभ्यास करतो बॅल्कनी, आमच्या बॅल्कनी पण बऱ्यापैकी मोठ्या, तिथे आम्ही बसू शकतो, झोपू शकतो, अभ्यास करू शकतो. आणि तिथे आम्ही अभ्यास चालू आहे, ठीक आहे, खेळतोय पण अभ्यास पण करतोय. त्याच्या आईने चहा दिली, खारी दिली, मला अजूनही आठवत आहे. एक दिवसाआधी एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण मुलं खाली खेळतोय, आणि त्यांच्या घरातून त्यांच्या बॅल्कनीमध्ये माझी बॅल्कनी दिसते. त्यांच्या बॅल्कनीमधून धूर यायला लागला, जाळ यायला लागला, आणि ते लगेच कळतो बिकॉज बिल्डिंग जे आहे ऑलमोस्ट एकमेकांना चिटकून आहे. आणि माझे बाबांनी पण बघितलं, अरे यांच्याकडून काय तर, अच्छा संभाजी, तर माझ्या मित्राचं नाव संभाजी. आणि माझे बाबा ते बघतात, त्यांच्या घरातून स्फोट झाला किंवा काय वगैरे असं सीन, लोकांची धावपळ सुरू झाली वगैरे, ठीक आहे. आणि ते 3 भाऊ, इतर लोक, इतर मुलं, आम्ही खेळतोय खाली, आम्हाला काही माहिती नाही. पण जेव्हा लोकांची पळापळ सुरू झाली वगैरे, ते पण 2nd फ्लोअरला, आम्ही 2nd फ्लोअरला, बिल्डिंग डिफरंट. दरवाजा तोडेपर्यंत, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत, दरवाजा तोडेपर्यंत त्याच्या मम्मीने जळून घेतलं होतं. तिने स्वतः पेटून घेतलं होतं. एरियातले म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये लोक गेले, आणि फायर ब्रिगेडची गाडी आमची एवढा कंजेस्टेड एरिया आहे की फायर ब्रिगेडची गाडी पोचतच नाही. मी आधीच सांगितलं की एरिया आमचा एकदम कंजेस्टेड आहे, फायर ब्रिगेडची गाडी पोचत नाही. तरी सुद्धा ते लोक इकडून तिकडून पाईप बीप टाकताय वगैरे, इकडून ह्या गल्लीतून त्या गल्लीतून वगैरे. त्यावेळी टेक्नॉलॉजी नव्हती, आता जरा बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी, पाईप्स पण आता बऱ्यापैकी मोठेत. आणि तोपर्यंत त्या ज्या काकू आहेत त्या पूर्ण खाक झाल्या होत्या. कसा बसा तो लोखंडी दोर तोडला, तोपर्यंत धूर पूर्ण बिल्डिंगमध्ये, धूर बहादूर सगळी का दूर. लोखंडी दोर तोडल्यानंतर आतमध्ये जो मेन डोर होता लाकडाचा तो तोडल्यानंतर पूर्ण घरामध्ये जाळ दिसत होता आणि दूर दिसत होता. तर लिटरली असे जे आतमध्ये तोडून लोक आतमध्ये गेले, त्या लोकांनी असं सांगितलं, ज्या त्या काकू आहेत त्या आता 100% भाजल्याच होत्या, म्हणजे, आणि त्या भिंतीला चिटकून होत्या. त्यांचं मांस हे लोंबत होतं, रक्त, मांस, म्हणजे बोलतात ना एक काहीच राहिलं नव्हतं इन शॉर्ट. मग ह्या फायर ब्रिगेडला मे बी त्यांच्याकडे काही स्प्रे असतात, ते स्प्रे त्यांच्यावर मारला वगैरे, ठीक आहे, सगळं साफसफाई केलं, स्प्रे मारला. मग ती जी बॉडी जी काय होती जळालेली, पूर्ण काळोख, पूर्ण कोळसा, ती बॉडी, ती बोलतात नंतर ती अशी
काय म्हणतात अकडते, ठीक आहे, जे मांस वगैरे ना ते एकदम सुकतं वगैरे, त्यांच्याकडे स्प्रे होता, त्यांनी तो मारला वगैरे. विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये सगळं झाल्यानंतर ती बॉडी पूर्ण अशी हे झाली, लिटरली फक्त गोळा दिसत होता. त्याच्यानंतर मग धावपळ सुरू झाली, मग पोलीस वगैरे वगैरे समते आले वगैरे. तर ते नंतर बट ऑब्वियस ऑलरेडी ती बॉडी जळाली, त्याचा अंत्यविधी काय करणार. बट ऑब्वियस आपण हिंदू असल्या कारणाने आपण रिच्युअल फॉलो केलं वगैरे सगळं ते सगळं झालं. आता ते मुलं पण लहान, आम्ही पण लहानच होतो. त्याच्यानंतर त्या कालावधीला जवळ 12 ते 13 दिवस झाले. 12-13 दिवस झाल्यानंतर वगैरे बट ऑब्वियस मुलांचे थोडेफार कुठेतरी हाल होणारच. 1 महिना झाला. 1 महिना झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी लग्न केलं, एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर. आणि ते आम्हाला कळलं मुलांसाठी, ठीक आहे. आणि नंतर आम्हाला कळलं की ऑलरेडी त्यांच्या घरात तिच्या वडिलांनी म्हणजे मे बी त्यांचं काय अफेअर होतो त्या बाई बरोबर समथिंग वगैरे, मे बी त्यांचे भांडणं होत होते वगैरे समथिंग असं काहीतरी वगैरे. मग ते 1 by 1 ते मुलं आता सांगायला लागले, आता आमच्याशी शेअर करायला लागले की असं असं झालं होतं, हे बाबा भांडायचे आई बरोबर वगैरे वगैरे, ठीक आहे. खूप आरडाओरड व्हायचा घरात वगैरे. आणि मग ते 1 by 1 आम्हाला नंतर सांगायला लागले. ओके. आणि एक्झॅक्टली 1 हप्त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि ती बाई घरात आली. बरं ठीक आहे, त्यांचं परत रुलिंग स्टार्ट झालं 1 by 1 सगळं झाले. त्या गोष्टीला 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 1 वर्ष. 1 वर्ष होईपर्यंत तिथे काहीच चाहूल नव्हती, ठीक आहे. जेव्हा जी ती बाई आणली, ते लग्न केलेले वगैरे, जेव्हा तिला बेबी झाला तर लिटरली बेबी म्हणजे असं त्या मुलांनी मला सांगितलं वगैरे, त्या बेबीचे ऑलरेडी केस बऱ्यापैकी मोठे होते, दात पुढे होते, डोळा एक बाहेर तर एक आतमध्ये, म्हणजे काइंड ऑफ तो शैतानच होता. एक विचित्र होतं. आणि मुलं शाळेत गेल्यानंतर एक 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 गोष्टी अशा बाहेर पडल्या. सो मुलं शाळेत गेल्यानंतर, नवरा हा ऑफिसला गेल्यानंतर, तर लिटरली जी त्यांची सेकंड आई होती ती वॉशरूम मध्ये गेली, ती वॉशरूम मध्ये बसली असायची. ती बाथरूम मध्ये गेली तर त्या बाईला दिसायची, ठीक आहे. पण मे बी ती का तिच्या हवी होत नव्हती हे माहित नाही. पण मग ती असं म्हणायची, मी तुला सोडणार नाही. पण ती पण बाई डचकून असायची लिटरली. तिने नवऱ्याला पण शेअर केलं होतं वगैरे. जाहीर आहे ती पहिली आई त्या मुलांना थोडी ना तिचेच मुलं होते, आई थोडी ना आपल्या मुलांना त्रास देते जशी नाही. आणि नंतर मग शेवटी त्या लोकांनी तो रूम सोडला. आणि आज त्या फ्लोअरवर म्हणजे 4 मजल्याची बिल्डिंग आहे, तर फक्त फर्स्ट फ्लोअरला लोक राहतात, सेकंड, थर्ड, फोर्थ सगळे फ्लोअर खाली आहेत. लोक विकून गेलेत. बिकॉज ती बाई कुणाला त्रास देत नव्हती, पण ती त्या जिन्यामध्ये रडत बसायची आणि लोकांना दिसायची. जे नाईट शिफ्ट करून लोक यायचे, लिटरली जिन्यामध्ये खाली पॅसेजमध्ये बसायची, दिसायची लोकांना वगैरे, असं सीन आहे. पण ते कसं आहे, बरेचशी लहान मुलं आहेत, ठीक आहे. आता त्यांना तर दिसत नव्हती, पण काही मोठ्या लोकांना दिसायची किंवा काय वगैरे. पण त्यांच्यावर तिने म्हणजे त्यांना कधी अशी याच्यावर म्हणजे बोलतात ना काही असं हे केलं नाही त्यांनी, पण फक्त भीतीपटी लोकांना. आज त्या बिल्डिंगमध्ये फक्त फर्स्ट फ्लोअरलाच लोक आहे, सेकंड थर्ड फ्लोअरला लोक नाही आहेत, सोडलेले. आणि ती बाई अजूनही तिथेच आहे. एक्झॅक्टली माझ्या बॅल्कनीच्या समोरचीच बॅल्कनी आहे. म्हणजे मला अजूनही ते बॅल्कनी पण दिसते. आणि अजून पण त्याची मम्मी तिथे, ती अजूनही बोलतात ना त्या किचनच्या याच्यावर मला अजून पण काय ना काय करताना दिसते. आता मी तिथे राहत नाहीये, माझा मोठा होत, सगळं आठवतं तुला? मला सगळं आठवतं. कारण का त्यांच्या घरी लहानपणापासून मी म्हणजे चहा पण पितोय आणि मग मला काय बनवलं खायला तर मी ते खातोय पण, बिकॉज आमच्याबरोबर चांगलंच होतं वगैरे. पण हे नव्हतं माहिती की बाबा त्यांना एवढा मनस्ताप होता की असं पण आहे. म्हणजे नवऱ्याचं ऑलरेडी काहीतरी बाहेर लफडं होतं हे बायकोला माहीत पडलं होतं, मुलांना पण माहीत होतं, पण मुलांनी कधी बाहेर सांगितलं नाही. पण जेव्हा हे सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा ते 1 by 1 ते बाहेर सांगायला लागले असं पण आहे वगैरे. मग तिच्या आईने स्वतःला जाळून घेतलं. तिने एक संधी बघितली, घरात कोणी नाहीये, पण ती त्यावेळी त्या लेवलला असेल, ते किती फ्रस्ट्रेशन असेल, बोलतात ना की बाबा डायरेक्टली मला जवळून घ्यायचं. तिला पर्याय सुचला नाही. म्हणजे ऑलरेडी या माणसाने लग्न केलेलं असणार हे तिला माहीत झालं असणार, किंवा मग ती बाई प्रेग्नेंट असणार, अशाही काही गोष्टी असू शकतात. तर तो पण असू शकतो. तर ते फ्रस्ट्रेशन लेवल हे कोणत्या जाऊ शकतं. तिने त्या मुलांचा म्हणून विचार केला नाही की बाबा मी जर जळून मेले किंवा मी जर मेले तर माझ्या 3 मुलांचं काय. म्हणजे तिने तोही विचार केला नाही आणि तिने स्वतःला संपवून घेतलं.
तर आजच्या दिवसाला तिची म्हणजे बट ऑब्वियसली बिल्डिंग हॉन्टेडच बोलतात. कारण तिथे कसं आहे, तिथे नाईट शिपला 2:30-3 वाजता लोक येतात. कारण मी जसं सांगितलं कंजेस्टेड आहे बिल्डिंग आणि आजूबाजूला जवळजवळ 15 ते 20 बिल्डिंग आहे. जायला एकच रोड आहे आणि ती आणि रोडच्या बाजूलाच बिल्डिंग आहे, त्यामुळे नजर तिथे जाते माणसांची. असा सीन आहे तो. आणि आज ऑलमोस्ट एक 2000ला ते लोक शिफ्ट झाले सोलापूरला. त्याच्यानंतर तो आता मुलगा माझा मित्र तो कुठे ते सगळं माहिती. मी बऱ्याचदा मी नंतर फेसबुक जेव्हा स्टार्ट झालं मी अनेकदा त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, पण तो मला दिसला नाही. आणि आता कसं फेसिंग पण चेंज झालं असेल तसं, ठीक आहे, चेहरापट्टी चेंज झाली असेल वगैरे. तर मी पण आजच्या घडीला ती जी बिल्डिंग आहे ती हॉन्टेड आहे. पण ते फर्स्ट फ्लोअरला पण लोक आता कसे राहत आहेत ते माहिती नाही. बोलतात ना हार्म केलं किंवा कोणाला त्रास दिलाय किंवा का, असं ऐकलं नाही. पण येस, तिकडच्या काही 3 ते 4 लोकांनी पार्किंगमध्ये तिला बघितलंय. वॉचमॅन पण आजच्या घडीला तो वरती जातोय पाणी सोडण्यासाठी, पण तो आता कसा जात असेल वरती, बिकॉज फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअर त्यांच्या रूम मध्ये कोण राहतं, कोणच नाही राहत. त्यांच्या रूम मध्ये कोण राहतच नाही, ठीक आहे. पण त्या फ्लोअरवर सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर आणि फोर्थ वरती कोणी राहत नाही. बिकॉज जर का 3रा-4था माळ्यावर लोकांना जायचे साहजिकच आहे, त्यांना सेकंड फ्लोअरहून जावं लागणार आहे. नो लिफ्ट, म्हणजे पूर्ण बिल्डिंग खाली झाली. म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण बिल्डिंगच खाली आहे. कारण फक्त फर्स्ट फ्लोअरलाच फक्त ते 4 फ्लॅट आहे आणि तिथे लोक राहतात. आजच्या घडीला ती बिल्डिंग म्हणजे एक कोणीच राहत नाही असंच म्हणू शकतो. आणि पॅसेज खूप मोठा आहे. पण तिथले काही जे स्पेशली नाईट शिफ्टला जे लोक येतात ऑलमोस्ट 2:30 वाजता लास्ट लोकल पकडून, ठीक आहे, तिकडच्या बऱ्याचशा काही 3 ते 4 लोकांनी सांगितलंय की बाबा ते आम्हाला अजूनही दिसते तिथे, पण त्यांना हार्म केलेलं नाही, त्यांना त्रास दिलेला नाहीये. बिकॉज ऑलरेडी मारायच्या आधी पण ती बाई सॉफ्ट नेचरचीच होती सगळ्यांबरोबर सगळ्या. पण एक सांगायचं असं की ते फ्रस्ट्रेशन कोणत्या लेवलला गेलं, तिने तो विचार केला नाही की आपला मुलं आहेत, ठीक आहे, त्यांचं कसं होणार किंवा काय, डायरेक्टली जळून घेतलं. बापरे. त्याच्यावरून असं तू बोलस नाईट शिफ्ट वगैरे, तर तुझी एक ऑफिसची पण तुझ्याकडे गोष्ट होती, ती काय आहे? तर ही जी स्टोरी आहे ती ऑलमोस्ट नवी मुंबईमध्ये घनसोली म्हणून एरिया आहे, ठीक आहे. तर ती तिकडची स्टोरी आहे. तिथे बऱ्याचशा अशा बिझनेस पार्क्स आहे, ठीक आहे, जे ऑलरेडी आधी खूप सुनसान होते, पण तिथे आता बिझनेस पार्क स्टार्ट झालेत. माझी ऑफिसची गोष्ट ऑफिसमधली अशी आहे की दॅट वॉज माय फर्स्ट जॉब. ती खूप मोठी कंपनी आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण मी कंपनीचं नाव नाही घेऊ शकत. पण नवी मुंबई, ठीक आहे. आता जे कोणी पॉडकास्ट बघतील आणि त्या लोकेशन असेल त्यांना लगेच माहीत पडणार, अच्छा तू ह्याच कंपनीबद्दल सांगतोय, ह्याच लोकेशनबद्दल सांगतोय. बिकॉज खूप मोठी कंपनी, खूप म्हणजे खूप मोठी कंपनी ती. आणि दॅट वॉज माय फर्स्ट जॉब, ठीक आहे. स्टार्टिंगला ॲज ए कॉल सेंटर, BPO ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वगैरे. तर ऑलमोस्ट 2013ची गोष्ट आहे. असं माझं डेली रुटीन स्टार्ट झालं. बाबा चला ठीक आहे, आता आपल्याला पण जॉब करायचा आहे. स्टार्टिंग आपण जरा कॉम्स शिकू, बोल कम्युनिकेशन स्किलवर आपण हे करू, हाऊ टू टॉक विथ द पीपल्स, ठीक आहे. 1 वर्ष काढू आणि मग ॲज पर आपल्या एज्युकेशननुसार आपण जॉब बघू वगैरे. चलो ठीक आहे, स्टार्ट झालं. तर बेसिकली माझी जी शिफ्ट होती ट्रेनिंग नंतर ती माझी 9 ते 6:30, 9:30 ते 6:30 मॉर्निंग. पण मग माझी जवळजवळ 15 दिवसाची ट्रेनिंग होती. त्या ट्रेनिंगचा जो टायमिंग होता तो ऑलमोस्ट 3:30 ते 12:30. तर तिथे ABCDEFG असे ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स म्हणजे 3-3 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत. A ब्लॉक थोडा स्पेस, जरा झाडी झुडपी. B ब्लॉक थोडासा स्पेस, झाडी झुडपी. C ब्लॉक असं जायला बिल्डिंग्स डिवाइड केले, बिल्डिंग्स होत आहेत. म्हणजे पण एका बिल्डिंग्सवरून म्हणजे खूप मोठा स्पेस मोठा होता तिथे, ठीक आहे. मध्ये झाडी झुडपी पण चांगल्या होत्या बऱ्यापैकी वगैरे, छान होतं वातावरण, मस्त. तर सीन असा झाला की आमची जी ट्रेनिंग होती ती A ब्लॉकमध्ये फिक्स केली होती की तुमचा इथे सेटअप करा. ट्रेनरला माहीत होतं, ट्रेनरला ऑलरेडी मॅनेजमेंटने मेल शूट केला होता की बाबा तुझं A ब्लॉकला तुझी ट्रेनिंग आहे आणि तुला A ब्लॉकलाच बसायचं आहे तील ट्रेनिंग होईपर्यंत 15 दिवस, ठीक आहे. तोपर्यंत तुझं मुलांचं तुझं सेटअप बघ, ट्रेनिंगचं कसं, त्यांच्या एक्झाम्स, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन सगळे ते तुलाच मॅनेज करायचं आहे. आणि ती ट्रेनर पण नवीनच होती, ओके. तर झालं 1-2 दिवस गेले, हप्ताभर गेला वगैरे. आता आजचे 7 दिवस बाकी होते. मे बी A ब्लॉकचे आमचे सिस्टम होते, सिस्टमचा मे बी काही इश्यू झाला, ठीक आहे.
आणि मे बी ट्रेनरने मे बी मॅनेजमेंटला इन्फॉर्म केलं नाही आणि मे बी दुसऱ्या कोणाला जस्ट सांगितलं की बाबा इकडचे सिस्टमचा इश्यू आहे आणि मला मुलांना असेसमेंट द्यायची. ठीक आहे, तर मग मला जसं कळालं ए ब्लॉकमध्ये जागा खाली आहे, तर मी तिथे बसते. पण तो माणूस त्याने मे बी सिक्युरिटीला सांगितलं असेल, पण तो सिक्युरिटीवाला तो म्हणाला की ठीक है आप वहाँ बैठो कोई प्रॉब्लम नहीं, बट 6 बजे के बाद आप ए ब्लॉक में आ जाओ. तो हाँ, होने का बाद तो मैं चली जाऊंगी, कोई प्रॉब्लम नहीं. 3 बजे ये लोग आ जाएंगे आफ्टरनून में, और मुझे क्या 1-1 घंटे का टेस्ट लेना है. 21 लोग हैं तो मैं 10-10 के हिसाब से ग्रुप बनाऊंगी और 6 बजे मैं आ जाऊंगी. बरं ठीक आहे. 3 वाजता सगळेजण आले, ट्रेनिंग वगैरे परत चालू होते वगैरे. ही म्हणाली आपण संध्याकाळी वगैरे ट्रेनिंग घेऊया वगैरे. त्याच्यानंतर 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 6 वाजले. आम्ही तिथेच त्या एफ ब्लॉकमध्येच 6 झाले, 7 झाले, 8 झाले. टाइमपास चालू आहे, काहीतरी गेम खेळतोय, अमुक करतोय. ठीक आहे. 7 झाल्यानंतर अंधार पडायला लागला. ठीक है, आता ती म्हणाली एक काम करेंगे, वैसे भी अपना ड्रॉप जो है वो 12 बजे का है भाई. अब एक काम करते हैं, 9 बजे स्टार्ट करते हैं, तब तक तुम तुम्हारा जो दमशराज वगैरह खेल रहे हो. एग्जैक्टली 9 से 10 एक बैच, 10 से 11 एक बैच, 1 घंटा रेस्ट करेंगे. 12 बजे ट्रांसपोर्टेशन नीचे लगा रहेगा. ठीक है, और नेक्स्ट डे तुम्हारा ॲज इट इज जो शिफ्ट टायमिंग आहे मॉर्निंग का 9 बजे आ जाना. सगळं असं झालं. म्हणजे त्या वॉचमॅनला पण माहित नाही की आता ही ए ब्लॉकमध्ये जे लोक गेलेत तिकडे आलेत का नाही. तिलाही माहित नव्हतं. आम्ही पण तिथे सगळे बसलो वगैरे. ठीक आहे. तर कसं आहे, ABCDEFG अल्फाबेटनुसार. आता माझं नाव आहिरे, तर मग AB असं सीन आहे. आणि त्याच्यानुसार मी म्हणालो की मैं काम करता हूँ भाई, मैं सेकंड बैच में बैठता हूँ, तब तक ना मैं कॉल पे बात करता हूँ वगैरे. अच्छा ऐसा आहे क्या, चल ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही. तर मग माझा आयरे असला करणारे मला तिने सेकंड बॅचला टाकलं. आणि जे अल्फाबेट येत होते वगैरे ABCD नुसार ना, असे 10 लोकांची टीम ती स्वतः वरती बसली आणि तिने काय केलं, सिस्टम एकमेकांना ते अटॅच होते. तर तिने असेसमेंट सगळ्यांना शूट केली, असेसमेंट दिली. 10 लॉग इन तिला दिसते तिच्या डेस्कवर. 10 जणांचे लॉग इन दिसत आहे, जे माझे फ्रेंड सर्कलचे नाव असतील वगैरे. ठीक आहे. तर ती म्हणाली की यार मेरे को 10 लॉग इन दिस रहे हैं, ये 11वां किसका लॉग इन दिख रहा है वगैरे. आणि जे BPOचे आमचे जे फ्लोर्स आहे ना, ते एवढे असे मोठे आहेत ना, ॲट अ टाइम 500 ते 600 लोक ॲट अ टाइम. तुम्ही कॉल सेंटरला मे बी बघितलं असेल, 500 ते 600 लोक ॲट अ टाइम बसू शकतात, एवढे मोठे स्पेस. पण नाईट शिफ्टला कोणी नव्हतं तिथे त्या ब्लॉकमध्ये. त्या एफ ब्लॉकची स्टोरी काय त्या तुला कळेलच पे. आणि 10 लॉग इन दिसत आहे तिला. पण ती म्हणते की तिने 1 बाय 1 प्रत्येकाची नावं विचारले आणि विचारलं बाबा, त्याने प्रत्येकाने नाव कॉल आउट केले वगैरे. हाँ अच्छा मैं हूँ. भाई ये नैन्सी कौन है, हुज नैन्सी. नो नैन्सी तो कोई नहीं है. आपने सेकेंड बैच वाला कोई है क्या नैन्सी. नहीं भाई कोई नैन्सी नहीं है. भाई नैन्सी कौन है. चलो ठीक आहे. पेपर स्टार्ट झाले, असेसमेंट 1 तासाची. तर तो पण तिच्यात मे बी कोणाचं लॉग इन असेल किंवा राहिला असेल, बाबा चला ठीक आहे असेल काहीतरी, इग्नोर केला. आता एवढे सारे सिस्टम आहे, कोणी लॉग इन करायचं लॉग आउट करायचं विसरायचं, आणि ते मला याच्यावर मोठ्या प्रोजेक्टवर दिसतं वगैरे. ओके फाईन, तेच होतं आतापर्यंत. आणि ते झालं. त्याच्यानंतर तिने याला कॉल केला, टेक्निकल टीमला कॉल केला आमची. तर त्यांना म्हणाले की या सरजी मैं यहाँ न्यू बैच का असेसमेंट ले रहा हूँ क्योंकि इन लोग को ऑनबोर्डिंग करना है मुझे नेक्स्ट डे. ठीक है, तो ना यहाँ मुझे 11 लोग का लॉग इन दिख रहा है, ये नैन्सी कौन है. तर त्या टेक्निकली मी त्यांचा डेटा वगैरे सगळं बघितला वगैरे. अच्छा नैन्सी फर्नांडिस. ये नैन्सी फर्नांडिस, आप कौन से ब्लॉक में बैठे हो. नहीं मैं तो एफ ब्लॉक में बैठी हूँ. मैम आपको किसने बोला एफ ब्लॉक में ये ट्रेनिंग लेने के लिए वगैरह. नहीं मेरे ऑलरेडी इवन आई गॉट द अप्रूवल फ्रॉम द मैनेजमेंट. नहीं एफ ब्लॉक का आपके पास अप्रूवल है क्या. नहीं वॉचमैन ने मुझे बोला आप तब तक बैठ सकते. मैम एक काम करो, अभी के अभी ये जो एफ ब्लॉक है खाली करो.
ठीक है, आपका असेसमेंट का जो भी कुछ है मैं आपको मैनेजमेंट के साथ कोऑर्डिनेट करके आपको बताता हूँ। प्लीज अभी के अभी एट प्रेजेंट ये ब्लॉक खाली कर दो और प्लीज आप ए ब्लॉक में चले जाओ। ठीक है, जो टीम मेंबर्स का ट्रांसपोर्टेशन कर लो और एक काम करो, उन लोग को नीचे ही खड़ा करो, आप असेसमेंट लो मत, बिकॉज ती पण नवीन, आम्ही पण नवीन, आम्हाला माहित नव्हतं काय. आणि मग नेक्स्ट डे कळालं की जो ए ब्लॉक आहे तो फक्त संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे लोक असतात. 6 नंतर कॅन्टीन जे इतर लोक असतात वगैरे, जे काम करणारे वगैरे आमच्यासारखे कॉल सेंटरमध्ये वगैरे, 6 नंतर सगळा तो ब्लॉक खाली येतो बिकॉज तो हॉन्टेड होता. आणि ते नॅन्सी म्हणजे 2004 साली जेव्हा कॉल सेंटर प्रॉपर नवीन ओपन झालं होतं, तर तिथे जेव्हा काही लोक नवीन आले होते, तर कॉल सेंटरमध्ये कसं एक स्पेस दिला जातो, स्मोक एरिया, स्मोक करण्यासाठी वगैरे, कॉफी करण्यासाठी वगैरे. ठीक आहे, तर मे बी त्यावेळी काही लोकांनी नाईट शिफ्टला त्या मुलीबरोबर मे बी जबरदस्ती केली आणि तिने सुसाईड केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ती कधी कधी मुलगी वॉशरूममध्ये आणि फ्लोअरवर ती फिरत असते, दिसते, काही लोकांना दिसली आहे, म्हणून या लोकांनी 6 नंतर जो ब्लॉक आहे तो बंद केला आहे. आता तो पूर्ण बंद करू शकत नाही, पूर्ण बंद केला तर मग रेप्युटेशन खराब होणार कंपनीचं. आता हे आम्हाला माहिती आहे म्हणून वगैरे, तर मग प्लीज तुम्ही असं असेल तर विचारत जा. तुम्ही मुझे भी पता नाही था. तर आजही ऑलमोस्ट इथे काही एका वेगळ्या कंपनी त्या कंपनीला टेक ओव्हर केले. ठीक आहे, पण तो ब्लॉक ABCD अजूनही आहे, पण त्या ब्लॉकवर अजूनही फक्त दिवसाच काम होतं. पण मी जसं ऐकलंय काही वर्षांपूर्वीच की वॉशरूमला पण जाताना 2-3 जातात दिवसा पण, बिकॉज काही लोकांना अजून पण दिसली ती वॉशरूम मध्ये, नॅन्सी फर्नांडिस. 2004 साली तिने सुसाईड केली बिकॉज कॉल सेंटर त्यावेळी नवीन आलं होतं आणि काही चुकीचं घडलं आणि तिने ते स्मोक एरिया जो आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे, तिने तिथून सुसाईड केली असा सीन आहे. आणि ती बराच वेळ ती मरून पडली होती बिकॉज जो तो एरिया आहे तो ऑलमोस्ट जंगल टाईप एरिया, म्हणजे झाडी झोडपी, त्यामुळे नाईट शिफ्टला कोणाच लक्ष नाहीये. नंतर सगळ्यांना कळालं की अच्छा, मध्ये सकाळी कळाला अच्छा असा सीन आहे. मग ते 1 बाय 1 केस सॉल्व्ह केली. तर तिथे असं म्हणतात की जे ओनर होते, म्हणजे जो मालक होता, ते खूप मोठे आहेत आपल्या इंडियामधले, त्यांनी खूप मोठी पूजा पण घातली होती, खूप मोठी पूजा घातली होती पूर्ण, म्हणजे 1st फ्लोअर, 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, कॅन्टीन मध्ये प्रत्येक ठिकाणी पूजा हवन सगळे केले शांतीसाठी. पण ती अजून पण तिथेच, ती फक्त दिसते, ती कोणाला त्रास देत नाही, फक्त दिसते बस. आणि तिचे लॉग इन अजूनही दिसते, अजूनही तिकडचे टेक्निकल जे हेड आहेत त्यांना ते लॉग इन दिसतो तिचं, त्याच्या नावाचं नॅन्सी. तिच्यावर म्हणजे त्या गोष्टीवर वगैरे एक फिअर फाईल्स म्हणून एक सिरियल होती, ती बघायला नवीन त्यावेळी स्टार्ट झाली होती 2011 की 12ची. तर ती आमच्याच ऑफिसची होती सिरियल. त्याच्यामध्ये प्रॉपर सगळं दाखवायचं, फक्त कंपनीचं नाव नाही सांगितलं फिअर फाईल्स मध्ये, तिथेही कंपनीचं नाव आणि लोकेशनचं नाव घेतलं नाही, पण सेम स्टोरी होती. आणि भाई अजून एक गोष्ट मला तुला विचारायची आहे की जेव्हा मी आपण बोलत होतो तेव्हा तू एका गोष्टीचा उल्लेख केलास की तुझ्या मित्राच्या मामी बरोबर काहीतरी प्रेग्नेंट असताना त्यांच्यावर काहीतरी घडलं होतं, तर ते काय झालेलं? ती गोष्ट ती थोडीशी अशी विचित्र अशी आहे की बोलतात ना, प्रेग्नेंट नंतर डिलिव्हरी नंतर ती व्यक्ती मरते आणि ती परत येते, तर ही त्या रिलेटेड गोष्टी. ती गोष्ट अशी की माझा फ्रेंड तोही नाशिकचाच आहे इव्हन, आणि त्याच्या गावी सुद्धा मी गेलोय. तर आपले जुन्या टाईपचे वाडे कसे असतात, मोठमोठे लाकडाचे, एकदम मोठमोठे, म्हणजे हॉल पण मोठा आणि ते बेडरूम पण मोठे, त्याच्यानंतर मग आपलं किचन पण मोठं, ते असे जुने. म्हणजे तो वाडा जर म्हटला नाही म्हणता एक 100-110 वर्षापूर्वीचा वाडा, आणि तो आजही आहे. तर वाडा हा असा, तर ऑलमोस्ट ही जी गोष्ट आहे 1900 काहीतरी 68च्या दरम्यानची, ही माझ्या मित्राच्या फॅमिलीमधली, त्याच्या फॅमिलीमध्ये घडलेली गोष्ट. तर ही गोष्ट अशी की माझी मित्राची मोठी मामी, त्याचा मामा हा पोलीस कॉन्स्टेबल होता, वैयक्तिक वाद वगैरे, ठीक आहे,
तर त्यांचे 3 मुलं होते. 3 मुलं होते. मोठा मुलगा समंजस होता. सेकंड मुलगा तोही बऱ्यापैकी होता. पण जो तिसरा होता तो इट्स अ बेबी. तो बेबी होता. त्या नवरा बायकोचे काय वैयक्तिक वाद झाले, त्या मामीने जोडून घेतलं, स्वतःला आग लावून स्वतःला आग लावून घेतली. बिकॉज नवरा दारू पिऊन येत आधी होता. खूप व्हायचं ना? आधी खूप व्हायचं. आधी, आता नव्हता. आता नाही होत. आता तर खूप वेगवेगळे वेज आहेत. पण कारण त्यावेळी मला वाटतं त्यांना एवढी फ्रीडम नसायची. स्पेशली गावाकडचे जे बायका असायचे त्यांना खूप सप्रेस केलं जायचं. आमच्या गावी पण खूप झाले. पण प्लीज दावरी वगैरे हो प्लीज कंटिन्यू. सो हे असा सीन होता. त्यावेळी दोघांची डिबेट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर तिने जळून घेतलं. तिला वाचवता मामा पण थोडासा त्याला इंजुरी झाली वगैरे. ठीक आहे. पण स्टील तो ड्रिंक मध्येच होता. तो तिला वाचवताना पण तो ड्रिंक मध्येच होता, पियालेला होता. त्याच्यानंतर घरात त्यांच्या बट ऑबियस आग लागली बने. तिने जळून घेतलं. तर ते मोठा भाऊ छोटा भाऊ त्यांनी मोठ्या भावाने त्या बेबीला उचललं आणि बाथरूम मध्ये गेला भावांना घेऊन. आई बाबांची भांडणं चालू आहे वगैरे. ठीक आहे. मग नंतर लोक आले वगैरे. तोपर्यंत त्याची जी मामी ती ऑलमोस्ट 80 ते 90% हॉस्पिटल नेत्यांना ती ऑफ झाली. जीव सोडला तिने. बरं झालं हे ऑलमोस्ट 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 10वा 13वा या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर बाबा आता मुलांचं करायचं काय. मग त्याच्या आजीने मुलांना वगैरे गावी घेऊन गेले. मामाही गाव घेऊन आला. ते सगळं झालं. आणि गावी जसं सुट्ट्या एन्जॉय करायला येतात, सगळेजणच येतात ना, एन्जॉय करायला येतात वगैरे. ठीक आहे. आणि आता ते बेबी त्याच्या आजीने काय केलं, त्या बेबीला आपल्या गावी साडीची एक झोळी बांधतात 2 लाकडांच्या पाळणा. त्यावेळी पाळणे नव्हते ना, काही लोकांच्या घरात पाळणे असायचे. पण जे आपले गोरगरीब असायचे ते आपल्या साडी मस्तपैकी राऊंड करायचे आणि ते करायचे आणि मुलांना झोपी घालायचे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर रात्रीची वेळ होती. ऑलमोस्ट काहीतरी गावी 7 वाजले तरी भर रात्र होऊन जाते. म्हणजे 6-6:30 गावी रात्री जेवण करतात आणि 8-8:30 ग्रुप. तर ऑलमोस्ट हे लोकांनी जेवण वगैरे केलं 8-8:30च्या दरम्यान वगैरे. काही बायका भांडे घासत होत्या वगैरे. आता झोपायला जायचं असं त्यांचं एक हे. आणि त्या आजीने काय केलं, बाकीची मुलं झोपले वगैरे दुसऱ्या खोलीमध्ये आणि ही बेबी झोपत नव्हता म्हणून त्याला ते झोळी वगैरे ते केलं आणि त्याला झोपी घालवलं. आणि मे बी काहीतरी आणायला उठली किंवा कोण मुलं ते बाकीचे झोपले का ते बघायला उठली. ठीक आहे. हार्डली एक 1 ते 1.5 मिनिटाचा कालावधी असावा. त्या कालावधी ती बाहेर यावी, ती इतर मुलांना बघावी की बाबा तुम्ही झोपलेत का, माणसं झोपलेत का नाही वगैरे. ठीक आहे. फक्त बघायला यावी. मग हार्डली 1च मिनिटाचा कालावधी असावा. ती बघायला यावी आणि ती परत आत यावी. आत जशी ती एंट्री मारली तिने, बाहेर येऊन आपला हे असतं ना काय म्हणतात वगैरे अंगणाची इथं बघितलं, हा सगळे झोपलेत, हा सगळे मुलं पण इथे झोपले दुसऱ्या रूम मध्ये. ओके चला आता परत जाऊया, बच्चूला आपण काढूया आणि आपल्या बाजूला जाऊया. हे आजीने केलं. आजीने परत त्या घरामध्ये एंट्री मारली तर लिटरली त्याच्या मामी होत्या ज्या ऑफ झाल्या, त्या मुलाला दूध पाजत होते. त्यांना दिसली आणि ते जे स्पिरिट होती मामीचं ते त्या आजीकडे बघते, आजी त्यांच्याकडे बघते. म्हणजे ऑलमोस्ट ते त्यांचं 20 ते 30 सेकंद त्यांचं ते चालू होतं. 20 ते 30 सेकंद म्हणजे पॉज हा पण खूप झाला. लिटरली एकमेकांकडे त्या बघत होत्या. आणि नंतर मग आजीला बोलतात ना एक प्रकारचं असेल ना दडपण, आपण बोलतो ना एक बोबडी वळणं, ठप्प झाली वगैरे. ठीक आहे. ती तिथेच बसली वगैरे. ठीक आहे. आणि नंतर मग माणसं वगैरे माझ्या आजी अजून झोपली नाही किंवा काय वगैरे, ती तिथेच बसून होती वगैरे. म्हणजे इन शॉर्ट ती थोडं स्तब्ध झाली. आणि नंतर मग थोडस बोलते ना होश आल्यानंतर, तिला थोडं शुद्ध आल्यानंतर वगैरे. ठीक आहे. तिला बोलता येत नव्हतं, तिची जीभ जाड झाली होती. तोपर्यंत लोकांना माहित नव्हतं की असा काही सीन झालाय. आणि ते मुलं जे बच्चू होतं ते खालीच तसं होतं पडलेलं. तोपर्यंत लोकांना माहित नाही. बरं ठीक आहे. त्या मुलाला नंतर दुसऱ्या मामीने उचललं वगैरे. ठीक आहे. झोपी घातलं. ठीक आहे. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर जेव्हा विचारलं मग तिला जरा बऱ्यापैकी बोलता आलं. ठीक आहे. त्या मामींचं आता नाव आठवत नाही, त्याने मला सांगितलं होतं काहीतरी विमल का समथिंग वगैरे. मग तो म्हणाला की मला रात्री विमल दिसली.
मुलाला पाजायला आली होती. बापरे. असा सीन आहे. आणि नंतर तिला कळालं की अच्छा, म्हणजे ती प्रत्येक रात्री मुलाला पाजायला येते, कारण की जेव्हा जेव्हा मी मुलाला झोपी घालते, ठीक आहे, ज्यानंतर परत मी झोपायला जाते आणि जेव्हा मुलाला मी त्या झोळीतून खाली माझ्याजवळ घेते ना, तर मुलाच्या इथे ते दुधाचं सुकलेलं असतं. असं वाटतं काय त्या पियाला येतं दूध कारण की प्यायला. मी तर मुलाला दूध पाजेल नाहीये, पण ते जे लहान बेबीचं कसं दूध पिल्यानंतर इथे सगळं सुकलं असतं, त्याचं ते सुकलेलं होतं. त्याच्यानंतर मग ते एक असं म्हणतात की बाबा एखादी बाळंतीण जेव्हा मरते, ऑफ होते, तर तिच्या काही विधी असतात, त्याच विधी तिच्या केल्या नव्हत्या, बिकॉज तिचा जीव त्या मुलामध्ये अटकला होता आणि त्या मुलासाठी ती येत होती. आणि ही 1968ची गोष्ट आहे, आज 2025 आहे. अजूनही तो वाडा आता बंद आहेत, ठीक आहे, काही कारणास्तव फक्त उघडतात वगैरे, ठीक आहे. तो मुलगा मोठा झाला, त्याचे मुलं मोठे झाले, त्याचे मुलं आता लग्नाला आलेत, ठीक आहे. पण कधी कधी वाडा हा काही सण असेल तर वगैरे झाडून घेतात वगैरे, ठीक आहे. पण कधी कधी अजूनही काही ज्या जुन्या बायका आहेत, ठीक आहे, ज्या घर फॅमिली मधलंच, त्यांना कधी कधी तुझी चाहत दिसते. बापरे. अजूनही प्रेझेन्स जाणवतो. प्रेझेन्स जाणवतो. हा, आता आत्ताची पिढी आहे, फॉर एक्झाम्पल मी म्हणा वगैरे, आता मला तिथे जाणार नाही मी, बिकॉज मला भीती वाटणार. पण ते त्यांच्या लोकांना माहिती आहे, अच्छा विमल आहे तिथे, काय टेन्शन नाही, चला हरकत नाही वगैरे. आता बिंदास आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना माहिती जरी दिसली आम्हाला ती आम्हाला काय करणार नाही. पण आता ही माझ्यासाठी एक वेगळं आहे किंवा तुझ्यासाठी वेगळे आहे, आणि तीही तुम्हाला ओळखत नाहीये, ठीक आहे. त्यामुळे ते मला ते भीती वाटणारच, असं सीन आहे. बिकॉज त्यांच्या ज्या फॅमिलीसाठी अच्छा हा विमल असेलच, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, हरकत नाही. अजूनही तो वाडा आहे, खूप मोठा वाडा आहे, मी त्या वाड्याला गेलोय, खूप म्हणजे खूप मोठा वाडा आहे तो. आता त्या जो बेबी आहे तो बरा मोठा झालायच, त्याचे मुलं मोठे झाले, त्याचे मुलं आता लग्नाला आहेत, त्याचा सीन आहे. पण मग त्याला सुद्धा माहिती आहे बाबा आई माझी येते त्या वेळेला, असे सीन आहे. बिकॉज कसं असतं, आहेत आपल्या या काही अशा अनेक गोष्टी पण मी ऐकल्यात वगैरे, मुलामध्ये तो जीव असतो तर मुलासाठी येते. आणि म्हणून म्हणतात ना की जे असे जे जसं तुम्ही बोललात, जी प्रेग्नंट बाई असते, जिला मूल होणार असतं, किंवा असा मुलगा जिचं लग्न झालं नसतं, तरुण, अशा लोकांचे खूप, आणि त्यांचा अपघातू बाबा, त्यांच्या ज्या खूप अँबिशन्स असतात, खूप इच्छा असतात, आणि त्या सडन तुमचा डायरेक्ट मृत्यू होतो, तर ते खूप गोष्टींमध्ये जीव अडकलेला असतो. आपल्या धर्मातही त्यांचे वेगवेगळे विधी लिहिलेत. म्हणून आणि म्हणून असंही बोलतात ना की जे तरुण मुलं असतात, त्यांचं लग्न नसतं झालेलं, त्यांना मुंजा बनतात ते, आणि प्रेग्नेंटची बायका त्यांचं पण काहीतरी असतं, आणि ते खूप पॉवरफुल एंटिटी असतात. खूप मस्त झालं सचिन भाई, मला पण खूप आवडलं पॉडकास्ट केला, आणि खूप आपण हॉरर गोष्टींपासून सुरुवात केली, आणि मग ते करता करता डोंबिवली पासून, गोवा पासून, कोकणात, नाशिक, मग त्यानंतर आपण परत ऑफिसचे इन्सिडेंट, आणि मग स्वामींवर जाऊन आपण हा पॉडकास्ट एंड करतोय. खूप पॉझिटिव्ह नोटवर हा एंड होतोय. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास इथे. थँक्यू सो मच. तुम्ही लोकांनी मला इथे बोलवलं आणि मला इथे एक संधी दिली की बाबा लोकांसमोर मी माझ्या काही गोष्टी शेअर करू शकतो. थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना. आणि आय होप लोकांनाही आवडला असेल हा पॉडकास्ट, आणि आपण परत एकदा भेटू वर्षाच एक पक्का नवीन गोष्टी येतीलच. नक्कीच प्रेक्षकांना. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आणि जर आमच्या गोष्टी आपल्याला आवडल्या तर आपण नक्कीच एक पॉडकास्ट करू. तुम्ही सचिनलाही फॉलो करू शकता, ते खाली सगळे डिस्क्रिप्शन्समध्ये सोशल मीडिया हँडल्स वगैरे असतील. आपण भेटू परत एकदा अशाच एक एपिसोडमध्ये. काळजी घ्या. बाय.